नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठुमरे युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण व्यायामाचे प्रकार पाहिलेत. यामध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्झिबिलिटी असे 3 प्रकार येतात. स्ट्रेंथ मध्ये अप्पर बॉडी, लोअर बॉडी आणि कोर एक्सरसाइज येतो. परंतु कुठलेही एक्सरसाइज करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंग करावं लागतं. व्यायामापूर्वी जे आपण स्ट्रेचिंग करतो त्याला डायनामिक स्ट्रेच म्हणतात आणि व्यायाम नंतर जो स्ट्रेच केला जातो त्याला स्टॅटिक स्ट्रेच असं म्हणतात. स्ट्रेचचे प्रकार डायनामिक स्ट्रेच, स्टॅटिक स्ट्रेच, पॅसिव्ह स्ट्रेच म्हणजे इतरांच्या मदतीने करणं, बॅलिस्टिक स्ट्रेच म्हणजे स्नायूस ताण देण्यासाठी झटका देणे व पेन अप स्ट्रेच हा प्रगत स्ट्रेच आहे. स्ट्रेच म्हणजे फक्त स्नायू ताणणे नव्हे. स्ट्रेच म्हणजे मेंदू, मज्जासंस्था व स्नायूमधील समन्वय साधणे होय. डायनामिक स्ट्रेच त्यामध्ये सलग नियमित हालचाल करणे, स्नायू व सांधे यांच्या पूर्ण गतीने व पूर्ण क्षमतेने हालचाली करणे येते. त्याचे फायदे म्हणजे शरीराची लवचिकता वाढते, सांध्यांचे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत होतो, शरीराची स्थिती म्हणजे पोश्चर सुधारते, शरीराच्या हालचाली ऍक्टिव्हरित्या करता येतात, मानसिक ताण कमी होऊन मन शांत होते, तणाव मुक्तीसाठी याचा चांगला फायदा होतो, शरीर लवचिक राहते, स्नायूंच्या वेदना कमी होतात, मेंदू व स्नायू यातील संवाद सक्रिय होतो, मज्जासंस्था स्नायू अचूक कार्य करण्यास तयार होतात, स्नायूतील मोटार युनिट्स चांगल्या पद्धतीने कार्य करते, हालचालींना प्रतिसाद देण्याची क्षमता चांगली सुधारते. मुख्यत्वे करून व्यायामासाठी व खेळासाठी शरीर तयार होते. हा ताण घेतल्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. आता आपण पाहूया स्टॅटिक स्ट्रेच. या स्टॅटिक स्ट्रेच मध्ये सुरक्षित व लवचिकतेचा व्यायाम येतो. यात स्नायू ताणलेल्या स्थितीमध्ये धरून ठेवावे लागतात व धरून ठेवलेल्या स्थितीमध्ये अजिबात हालचाल करू नये. हा स्नायू ताणलेल्या स्थितीमध्ये 10 सेकंद, 20 सेकंद ते 30 सेकंदापर्यंत ताणून धरा. या व्यायामाची सुरुवात सावकाश करा. योग्य ताण येण्यास वेळ लागतो तोपर्यंत ताण द्या. योग्य ताण मार्गदर्शकाकडून शिकून घ्या, अन्यथा इंजुरी होण्याची शक्यता असते. मुख्यत्वे करून काळजी म्हणजे तीव्र वेदना किंवा जास्त प्रमाणात इंजुरी असल्यानंतर हा व्यायाम टाळावा. दीर्घकालीन इंजुरी असल्यास फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा व डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. काही शारीरिक विकृती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशिष्ट पॉइंट पेक्षा जादा ताण देऊ नका. जास्त वेळ ताण देऊ नका. तोच ताण देण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा करू नका. स्नायू थंड असल्यास स्टॅटिक स्ट्रेच करू नका. हा ताण 10 सेकंद, 30 सेकंद ते 7 सेकंद पर्यंत घ्यायला हरकत नाही. व्यायामानंतर शरीर थंड होण्यास मदत होते. वेदना व स्नायूमध्ये ताठरपणा कमी होतो. ताणामुळे गॅल्गी टेंडॉन सक्रिय होतो. तो स्पायनल कॉर्डला ताण सुरक्षित असल्याची संवेदना देतो. आपले स्नायू रिलॅक्स राहतात. अशा पद्धतीनं दोन्ही ताण व्यवस्थित देण्याची गरज आहे. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायामानंतर जर आपण हा ताण देण्याचा एक्सरसाइज केला नाही तर शरीराला इंजुरी होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डायनामिक स्ट्रेच आणि व्यायामानंतर स्टॅटिक स्ट्रेच करा. दोन्हीतला फरक म्हणजे डायनामिक स्ट्रेच मध्ये मज्जासंस्था सक्रिय होते तर स्टॅटिक मध्ये मज्जासंस्था शांत होते. डायनामिक मध्ये स्नायू सक्रिय होतात आणि स्टॅटिक मध्ये स्नायू रिलॅक्स होतात. डायनामिक मुळे चांगली शक्ती निर्माण होते व वेग सुधारतो आणि स्टॅटिक मुळे लवचिकपणामध्ये चांगली वाढ होते. अशा पद्धतीनं हे दोन्ही स्ट्रेच करणं गरजेचं आहे. दोन्ही स्ट्रेच कसे करायचे ते आपण पाहूया. आपण डायनामिक स्ट्रेच पाहणार आहोत, म्हणजेच पूरक हालचाली किंवा वॉर्मअप. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी हा व्यायाम करणं, ह्या हालचाली करणं गरजेचं असतं. यामध्ये रिस्टसाठी आपण 1, 2, 3, 4 आतल्या बाजूला 1, 2, 3, 4. त्यानंतर खांद्यासाठी 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. त्यानंतर खांदे पुढच्या बाजूला 1, 2, 3, 4. खांद्याचं पाठीमागच्या बाजूला रोटेशन 1, 2, 3, 4. त्यानंतर मानेसाठी आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मानेसाठी असंच आवर्तन आणखी दुसऱ्या वेळा करा. अशी 2 आवर्तन करा. यानंतर कमरेसाठी कमरेचं रोटेशन डाव्या बाजूला 1, 2, 3, 4. कमरेचं रोटेशन उजव्या बाजूला 1, 2, 3, 4. खांद्याचं रोटेशन खांद्यावर हात ठेवून 1, 2, 3, 4. खांद्याचं रोटेशन हात पाठीमागच्या बाजूला 1, 2, 3, 4. त्यानंतर घोट्यासाठी बाहेरच्या बाजूला 1, 2, 3, 4. घोटा आतल्या बाजूला 1, 2, 3, 4. घोटा पाठीमागे आणि पुढं 1,
2 3 4. यानंतर उजवा गुडघा 1 2 3 4. आतल्या बाजूला 1 2 3 4. यानंतर डावा पायाचा घोटा बाहेरच्या बाजूला 1 2 3 4. घोट्याचं प्रदक्षिण आतल्या बाजूला 1 2 3 4. यानंतर घोटा पुढे आणि पाठीमागे 1 2 3 4. यानंतर डावा गुडघा बाहेरच्या बाजूला 1 2 3 4. आतल्या बाजूला 1 2 3 4. अशा पद्धतीनं प्रत्येक पूरक हालचाल ही 10 वेळा करा. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी हा डायनॅमिक स्ट्रेच करणं गरजेचं आहे. व्यायामानंतर स्टॅटिक स्ट्रेच करावा. हा 2 स्ट्रेच अतिशय महत्वाचा आहे. कोणतीही इजा आपल्याला होत नाही. इजेपासून आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी आपण हे 2 स्ट्रेच करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अप्पर बॉडी एक्सरसाइज नंतर आपण जो स्टॅटिक स्ट्रेच करणार आहोत तो असा आहे. त्यामध्ये शोल्डर स्ट्रेच. यामध्ये खांद्यावर हात ठेवा, पाठीमागे हात दाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हीच ॲक्शन 3 वेळा करा. यानंतर ट्रायसेप स्ट्रेच. यासाठी आपला हात डोक्यावर घ्या, कोपर पकडा आणि जास्तीत जास्त कोपर आपल्या डोक्याकडे ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर उजवा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर नेक्स्ट स्ट्रेच. नेक्स्ट स्ट्रेचसाठी आपण मान पुढच्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाठीमागं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा डोक्यावर ठेवा आणि जास्तीत जास्त डाव्या बाजूला मान खेचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिस्ट्रेचसाठी आपण हात सरळ घ्या, हात ताठ करा, हात पकडा, पाठीमागे ओढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक स्ट्रेच 3 वेळा करा. अशा पद्धतीनं अप्पर बॉडी स्टॅटिक स्ट्रेच करावा. बायसेप स्ट्रेच अशा पद्धतीने करा. दोन्ही हात पाठीमागे घ्या, खांदे जास्तीत जास्त पाठीमागे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीनं स्ट्रेच करावा. लोअर बॉडी एक्सरसाइज नंतर आपण हा स्टॅटिक स्ट्रेच करावा. यामध्ये डावा पाय दुमडून घ्या, बटकला लावा आणि जास्तीत जास्त ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लोअर बॉडी स्ट्रेचसाठी पाठीवर झोपा. डावा पाय वर उचला, जास्तीत जास्त ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर पालथी झोपा. डावा पाय गुडघ्यात मिटवा, जास्तीत जास्त बटकला लावा, ओढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर मांडी घालून बसा. दोन्ही हाताचे कोपर
आणि हात जमिनीवर टेकवा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि नंतर दोन्ही पायावर बसा. दोन्ही पाय जास्तीत जास्त गुडघे पाठीमागे रेटा. हाताची नमस्कार स्थिती ठेवा. जास्तीत जास्त गुडघे पाठीमागे दाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने लोअर बॉडी स्टॅटिक स्ट्रेच करावा. कोर एक्सरसाइज नंतर स्टॅटिक स्ट्रेच कोरसाठी आपण करणार आहोत. त्यामध्ये भुजंगासन, श्वास घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर बालासन. यामध्ये वज्रासनात बसा. श्वास घ्या. श्वास सोडत डोकं छाती जमिनीला लावा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर पवन मुक्तासन. पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात मिटवून घ्या. दोन्ही पाय पोटावर घ्या. दोन्ही हातांची मिठी गुडघ्याला घाला आणि हनुवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर कॅटकाऊ पोज घेणार आहोत आपण. यामध्ये गुडघ्यावर बसा. गुडघ्यावर या. पाठ ताठ, मान वर, जास्तीत जास्त वर ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हनुवटी छातीला लावायचा प्रयत्न करा. कंबर वर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर अर्धमचिंद्रासन. यामध्ये आपण उजवा पाय सरळ ठेवा. डावा पाय उजव्या गुडघ्याजवळ ठेवा. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या पलीकडून घ्या. जास्तीत जास्त गुडघा दाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर उजवा पाय मिटवून घ्या. तो डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. डाव्या हातानं उजवा गुडघा जास्तीत जास्त आत दाबा आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर पश्चिमोत्तासन आपण करणार आहोत. त्यामध्ये श्वास घ्या आणि पायाचे बोटे पकडण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीनं कोर स्टॅटिक स्ट्रेच करावा. कोणत्याही व्यायामाच्या अगोदर डायनॅमिक स्ट्रेच आणि व्यायामानंतर स्टॅटिक स्ट्रेच करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.